So the next character is given in the aphorism 97, where the individual is having the opposite character. So पहिलेचा patient कसा होता? He is exaggerating all the symptoms. Continuously he is talking about the principal malady. Now the patient is totally opposite. Partly from indulgence, म्हणजे तो lazy आहे, त्याला सांगण्याचा कंटाळा येतोय कोणतेही symptoms, and second from the modesty, म्हणजे त्याला लाज वाटते, false modesty. Partly from the kind of mildness of disposition or weakness of mind, किंवा तो खूप स्लो आहे इन रिॲक्शन, तेवढं माइल्ड आहे तो इन डिस्पोजिशननी, त्याला हळूहळू काम करण्याचं, किंवा थोडासा वीक आहे तो माइंडनी. सो असे पण पेशंट्स येऊ शकतात. डिफरंट फ्रॉम मेन्शनिंग द नंबर ऑफ देअर सिम्पटम्स. त्यामुळे मग काय होतं, दे विल नॉट गिव्ह यू द नंबर ऑफ सिम्पटम्स. म्हणजे टोटली अपोजिट झालं हायपोकॉन्ड्रिकच्या. हायपोकॉन्ड्रिक पेशंट काय करत होता, ही इज गिव्हिंग द सिम्पटम्स, सो मेनी सिम्पटम्स विथ अ एक्झॅगरेटेड मॅनर. आता हा पेशंट आपल्याला खूप कमी सिम्पटम्स देतोय का? बिकॉज ऑफ इंडल्सन्स और फॉल्स मॉडेस्टी और फ्रॉम माइल्ड नेचर, और ही इज हॅव्हिंग द वीकनेस ऑफ माइंड, की तेवढं तो इंटरप्रेट करू शकत नाही, और ही कॅनॉट एक्सप्लेन इट प्रॉपरली, ही इज नॉट फीलिंग इट प्रॉपरली, and that's why we are not getting the number of the symptoms. Describe them in a vague term because of all these things. Allege some of them to be to be no consequence. So in this way you will not have the many symptoms that you will get in the hypochondriac patient because of all these four reasons. कळालं? Yes, ma'am. Yes, ma'am. So which means that is no proof for something, की हे कॉन्सिक्वेन्स असं झालेलं आहे. सो ॲलेज सम ऑफ देम टू बी अ नो कॉन्सिक्वेन्स. आपल्याला पण थोडं ते सिम्पटम्स अँड सफरिंग्स कळायला थोडं डिफिकल्ट जातं बिकॉज ऑफ देअर वेग टर्म्स यूज बाय देम अँड व्हेरी लेस सिम्पटम्स. सो एक्झॅक्टली अपोजिट झाला हा हायपोकॉन्ड्रिक पेक्षा, बिकॉज ऑफ इंडल्सन्स, बिकॉज ऑफ फॉल्स मॉडेस्टी, बिकॉज ऑफ माइल्ड इन डिस्पोजिशन, बिकॉज ऑफ वीकनेस ऑफ माइंड. याच्यामुळे आपल्याला सिम्पटम्स खूप कमी मिळतील अँड व्हेरी डिफिकल्ट टू फॅब्रिकेट इट. ओके, क्लिअर? सो 97 मध्ये हायपोकॉन्ड्रिकच्या अपोजिट दिलेलं आहे. Who will read 98? Nobody? अभी हो गया ना आपका? Yes, ma'am. वाचू मी? तुझंही झालंय किती वेळा. पूजा वाच, पूजा बायखे. नाही मॅम मी वाचू? तू पण खूप बरेच वेळा वाचते तू. कुठून वाचायचं मॅम? पूजा. Aphorism 97. 98. Other individuals. काय Sorry ma'am. Sorry. काय दिलाय 97 मध्ये, सांग तूच मला आता. सांग. तो
तो आपले सिम्पटम्स वगैरे सांगत नाही, मग काय करतो लपवून ठेवतो असं. काय करतो येऊन आपल्या ओपीडीत मग? आपल्या ओपीडीत येऊन काय करतो मग तो सिम्पटम सांगत नाही तर? का नाही सांगत तो? झोपली होती शिकवलं तेव्हा की दुसरीकडे नाही. लक्ष होतं? वाच ना आणि सांग ना, किती सोपं आहे ते, वाचून सांग. का पेशंट वेग सिम्पटम्स देतो? का आपल्याला सगळे सिम्पटम्स मिळत नाही? वाय? वाच गराणी, वाचून तुला कळेल पटकन. 97 सांगू का? हा, परत तुझं लक्ष नाही. नाही सांगते. अरे, who will give the explanation of 97 to Pooja? मॅम मी सांगू? हा सांग. ऐक पूजा आणि मग परत मला एक्सप्लेन कर. हा मॅम. हा. अफोरिझम 97 मध्ये जो पेशंट दिलाय तो एक्झॅक्ट अपोजिट आहे अफोरिझम 96 च्या, म्हणजे हायपोकॉन्ड्रिक. बरोबर. ते पेशंट खूप म्हणजे त्याला खूप त्रास जरी होत असेल तरी तो सांगत नाही इतकं, तो खूप शाय असतो किंवा लेझी असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे एवढे सिम्पटम्स भेटत नाही त्याच्याकडून. तर त्यामुळे फिजिशियननी त्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन केलं पाहिजे बोथ पेशंट्स मध्ये, हायपोकॉन्ड्रिक मध्ये पण आणि ह्या पेशंट मध्ये पण, की सिम्पटम्स कसे कॅल्क्युलेट करायचे, कशी घ्यायची. कळलं का? सो कशामुळे करतो तो? बिकॉज ही डोंट वॉन्ट टू डू एनी ऍक्टिव्हिटी दॅट इज द इंडोलसन्स, or he is having the false modesty, or he is very mild in nature, or weakness of mind. त्यामुळे we are getting less number of symptoms with the vague terms. कळलं का पूजा? समजलं. ओके, वाचा मग आता 98. Now, as certainly as we should listen particularly. आणि काय झालं? नेटवर्क प्रॉब्लेम आला वाटतं हिला. दीपक वाच. 98 ma'am. हो. Now, as certainly as we should listen particularly to the patient description of his suffering and sensation and attach credence especially to his own expression, wherewith his endeavors to make us understand his element, because in the mouths of his friends and attendants they are usually altered and erroneously stated. So certainly, on the other hand, in all diseases, but especially in the chronic ones, the investigation of the true complete picture and its peculiarities demands especially circumspection, tact, knowledge of human nature, caution in the conducting the inquiry, and patience in an eminent degree. Okay, thank you. Okay, Pooja, okay. If there is no network or some problem, it's okay. No problem. Okay, thank you, Deepak. So in the 98, they have given the solution for the above patient. म्हणजे 97 मध्ये जो दिला इंडोलसन्स किंवा मॉडेस्टीचा, तर त्याचं त्यांनी इथे सोल्युशन दिलाय परत. कसं? नाव ॲज सर्टनली as we should listen particularly to the patient's description of his suffering. आपल्याला ऐकणं तर गरजेचं आहे, because in the very first aphorism of the case taking, Dr. Hanuman has given ki you should have a lot of patience, whether the patient is hypochondriac or the patient is adolescence. कसा पण पेशंट येऊ द्या, the physician should have a patience. He has to listen carefully all the description of his suffering. आता इथे पेशंट तोंडच उघडत नाहीये म्हटल्यावर काय करायचं? And sensation and attach credence especially of his own expressions, wherewith he endeavors to make us understand his elements. मग आता इथे तोंडच उघडत नाहीये पेशंट, तर काय करायचं मग?
endeavors means it is very hard to get the elements. It is very hard to understand the elements of the patient. What is this credence? We have to accept all his expression. Credence means आपल्याला तेच समजून घ्यावे लागतात. All his expressions which are very hard to understand these elements. त्यांचे एक्सप्रेशन, कारण काय फॉल्स मॉडेस्टी आहे तिथे. तर पेशंट आळशी आहे, वीक ऑफ माइंड आहे, तर त्याचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यावरून पण आपल्याला कळणं थोडं कठीण आहे की याला कितपत दुखतं आहे, कितपत याला त्रास आहे. बिकॉज in the mouths of his friends and attendants they are usually altered and enormously stated. म्हणजे पेशंटच्या सोबत जे फ्रेंड्स आहेत आणि जे अटेंडंट आहेत ते सांगतात की खूपच याला त्रास आहे, पण त्याच्या एक्सप्रेशन वरून तेवढं आपल्याला कळत नाहीये. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. So certainly on the other hand, in all diseases, but especially in the chronic one, the investigation of the true complete picture and its peculiarities demand a special circumspection. मग आता ह्या कंडिशन मध्ये काय करायचं की जिथे पेशंट तोंडच उघडत नाहीये, त्याच्या एक्सप्रेशन्स वरून आपल्याला कठीण आहे त्याचे एलिमेंट्स जाणून घेणं की कितपत याला त्रास होतोय. त्याचे फ्रेंड्स किंवा त्याच्या जे अटेंडंट्स आलेले आहेत, सो दे आर stating something else regarding the intensity. So in that case what we have to do, आपल्याला ट्रू आणि कंप्लीट पिक्चर तर तयार करायचंच आहे with the help of all the peculiarities. अगेन इथे आपल्याला स्किल लागलं पाहिजे. त्याचं सर्कमस्पेक्शन म्हणजे त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आपण करणार आहोत, इट शुड बी टॅक्टफुली with all our knowledge, with all our senses, with lots of patience and in a proper way. हे सगळं आपण आपले साम दाम दंड भेद आपण ज्याला म्हणतो त्याला त्यांनी इंग्लिशमध्ये सर्कमस्पेक्शन, टॅक्ट, नॉलेज, इन्क्वायरी असं त्यांनी, पेशन्स यांनी त्यांनी इंग्लिश शब्द वापरले आहेत. पण सरळ आपण आपल्या मराठीमध्ये घेतलं तर साम दाम दंड भेद हे सगळं वापरून with all our senses, with all our knowledge, carefulness, cautions, patience, tact, जितकं पण आपल्याला वापरता येईल तेवढं सगळं वापरून we have to complete the picture of that person. We have to complete the portrait of the disease with full knowledge, caution in conducting the inquiry and patience in the eminent degree. खूप जास्त patience आपल्याला हवा to handle such patient. सो हायपोकॉन्ड्रिक बडबड करेल, पटकन म्हणेल की मला रिलीफ नाही, आणि त्याच्या अपोजिट हा पेशंट येईल की ज्या पेशंटमध्ये it is very difficult to get the elements from their expressions. It is very the expressions of the patient and the symptoms which are given by the friends and attendants, they are not matching, and in that case to find out the medicine to complete cure karta, the eminent patience, knowledge, caution while inquiry, circumspection and the tact, all these things are very much important for that physician. कळालं? Yes ma'am. मग हा असा पेशंट आला जो तोंडच उघडत नाही, त्याला हँडल करता येईल? Yes ma'am. कसं हँडल करायचं त्याला? कसं करायचं? कसं करायचं? तिथे पेशंट काही एक्सप्रेशन देतोय, सोबतचं काहीतरी वेगळंच सांगतात आहे, तुम्हाला इंडेवर करता येत नाहीये त्या एलिमेंट विषयी, व्हॉट टू डू? सांगितलं मी तुम्हाला सोल्युशन. ट्रू कंप्लीट पिक्चर. काय करायचं त्याच्यासाठी? मतलब जो अपने को जो नॉलेज है मतलब ह्यूमन बिहेवियर की, हाँ उसके अकॉर्डिंग सिम्टम्स और जो पेशेंट बता रहा है उसके सिम्टम्स निकालना. राइट. So you have to use your knowledge regarding the human nature. You have to be more cautious while you are inquiring. You should have lots of patience. You should have some tacts so that you can frame the questions.
and a special circumspection means साम दाम दंडभेद. ते तर झाले सगळे, पण फक्त सर्कमस्पेक्शन म्हणजे काय? Unwilling to take risk. Unwilling to take risk. म्हणजे काय? वी शुड नो की हाऊ द पेशंट विल रिॲक्ट. मी असा प्रश्न केला तर पेशंटनी मला फक्त हो आणि नाही मध्ये उत्तर द्यायला नको. वी शुड बी मोर कॉशियस हाऊ द पेशंट विल रिॲक्ट. दॅट इज द सर्कमस्पेक्शन. कळतंय? पेशंट काय उत्तर देणार आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून वी शुड फ्रेम द क्वेश्चन लाईक दिस की आपल्याला पिक्युलियर सिम्पटम्स आणि कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम किंवा त्या पेशंटच्या सिम्पटमची काहीतरी अजून माहिती मिळेल. दॅट इज अ सर्कमस्पेक्शन. क्लिअर? Yes, ma'am. Everyone? Yes. एक मिनिट. काय म्हणलं? जरा त्याला नीट हे कर, कलर द्यायचा का? दुसरा प्रश्न काय? फक्त 2 काढायच्यात. आपण 3 काढू. मार्क 4 काढून ना 2 मार्क होतात. इथेच का तुला 4? बघतो तो कोणत्या जागा सोड त्याला. चला, समजला मग हा पेशंट कसं करायचं याला? Yes, ma'am. Yes, ma'am. Now your Diwali homework. You are having the holidays ना? 1, 2, 3, 4, 5 दिवस सुट्ट्या आहेत. Enjoy your Diwali with your organon. जेवढे पण आपण पेशन्सली आपण आता हँडल केले त्या सगळ्या पेशंटचा एक फ्लो चार्ट बनवायचा. कळालं? काय बनवायचं? फ्लो चार्ट किंवा एक्सप्लेनेशन लिहायचं. आपण 10 पेशंट बघितले ना आतापर्यंत. हो. मग ते 10 पेशंटचं पूर्ण हेडिंग लिहायचं अँड हाऊ टू ट्रीट. एक तर फ्लो चार्ट बनवा किंवा पॅरेग्राफ लिहा अकॉर्डिंग टू द ऍफोरिझम. की 96 मध्ये हायपोकॉन्ड्रिक दिला आहे, हाऊ टू ट्रीट. व्हॉट इज हायपोकॉन्ड्रिक? 97 मध्ये इडोन्सल्स दिलेला आहे, फॉल्स मॉडेस्टी दिलेला आहे, हाऊ दे विल बिहेव, हाऊ टू ट्रीट. त्याच्यानंतर इन द क्रॉनिक वन जसं 91, 92 मध्ये बघितलं आपण. 91 मध्ये रोल ऑफ फिजिशियन इन द क्रॉनिक पेशंट, हाऊ टू ट्रीट. अक्यूट पेशंट, सिव्हिअर पेशंट आहे, हाऊ टू ट्रीट इट. डिसग्रेसफुल कॅरेक्टरचा असेल, कसं हँडल करायचं. त्याच्यानंतर व्हॉट वी हॅव टू इन्क्वायर इन द क्रॉनिक डिसीज रिलेटेड टू some personal problem, how to treat that person. Then why we are asking such questions, that is given in the 95. So in this way either you can write it in the aphorism wise or you can write down in a flow chart, whatever you want, but you write down. Clear? 91 पासून 98 पर्यंत नाही, 83 पासून. ओके मॅम. आपला पेशंट 83 पासून चालू झालेला आहे. बरोबर आहे ना? हा. Yes, ma'am. We have started case taking from the aphorism number 83. So the first patient आणि पहिल्यांदा त्यांनी qualities दिलेल्या आहेत. We have seen the qualities, soundness and all these things. Then from the 84 the patient started. What we have to take first? Simple patient होता तो बिचारा. Presenting complaints we have asked. Then we have take the detailed history and after that the patients particulars घेतले आपण voluntarily. तर 88 पर्यंत तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, 89 पण नाही येणार. हे सगळं झालं जनरल इन्स्ट्रक्शन्स. ओके, 91 पासून तुमचे पेशंट चालू झाले आहेत. बट यू हॅव टू राईट डाऊन ऑल द थिंग्स विच आर गिविंग, दॅट इज अ जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द पेशंट. ठीक आहे? Yes, ma'am.
Yes, So ma'am. today 21 participants are present. So I want the answer from all the 21 participants. Otherwise, I will not give the attendance for the whole week. Is it clear? Yes, ma'am. I want the explanation of each and every aphorism in your notebook. Write down in paragraph form, aphorism form, or the flow chart form. कौन से भी form में लिखो. But I want the description because case taking के लिए 20 mark का question आता है. And this is the way of case taking by Dr. Honeyman. इसके बाद we will learn the case taking of Stuart Close and the H.A. Robert. So for that the base should be proper. मग त्याच्यानंतर you can do the differentiation of Stuart Close and H.A. Robert. Otherwise difficult. That's why I am giving these things. So for case taking, your 20 mark question will be prepared. जसं आपलं 3 conditions prepared झाले आहेत dissimilar diseasesच्या, similar diseasesच्या, antipathy, isopathy, difference आपल्या ready आहे. So in this way, we will again prepare nicely a case taking of 20 marks. Clear? So सबमिट कधी करायचं? सबमिट तुम्ही मला कधी करा, झालं की करा. तुम्हाला 17 पर्यंत सुट्ट्या आहेत ना, आयदर 17 पर्यंत करा किंवा 18 ला करा. मी 18 पर्यंत तुम्हाला वेळ देते. ओके मॅम. आज 12 तारीख आहे ना, मी तुम्हाला 6 दिवस देते. 18th विल बी द लास्ट. म्हणजे आपण 18 ला भेटू ना, तर तो दिवस पण आपण कन्सिडर करू. त्या दिवशी पर्यंत मला सबमिट करा. ओके मॅम. सो 21 पार्टिसिपंट से मला पूर्ण 21 आन्सर्स आले पाहिजे. इथून कडवरी बॉक्स करायचं. Otherwise, I will not give the attendance from 18 to 21. Though you are present in my lecture, but I will not give you attendance. Is it clear? Yes, ma'am. कारण असं केल्याशिवाय तुम्ही लिहिणार नाही, तुम्ही वाचणार नाही. आणि आता तुमच्याकडे पुस्तकं नाही, काही नाही. दॅट्स वाय आय एम सेइंग की थोडं लिहून बघा. चुकलं तर चुकलं, काही होत नाही. नाही आलं तर सोडून द्या, मी सांगेल काय नाही आलं ते. बट ऍटलीस्ट यू शुड ट्राय. ट्राय केल्याशिवाय येणार नाही. बिकॉज दिस इज 1, 2, 5 मार्कांचा नाही आहे हा विषय, 20 मार्कांचा प्रश्न येतो. आणि 4th इयर 3rd इयर मध्ये मग तुम्हाला कंपॅरिझन येईल केस टेकिंगचं. स्टुअर्ट क्लोजनी कसं केलंय, H.A. रॉबर्टनी कसं केलंय. सो फॉर दॅट वी शुड नो द बेसिक केस टेकिंग ऑफ डॉक्टर हॅनिमन, सो दॅट यू विल डिफरन्शिएट. जसं आपण मायझमचा एक क्वेश्चन तयार करून ठेवलाय, सोरा सिफिलिस सायकोसिसचा, तसंच हा पण एक क्वेश्चन तयार करून ठेवा. ओके, सो हॅपी दिवाळी टू ऑल अँड वी विल मीट ऑन 18th ऑफ Happy Diwali. ओके. Happy Diwali, ma'am. Happy Diwali, ma'am. Thank you. So enjoy your Diwali. Have a safe Diwali, healthy Diwali, and do my homework also. Don't forget Organon. Yes, ma'am. Sure. Yes. Okay. Bye bye. Happy Diwali. Thank you. Bye. Thank you. तुला म्हणले मॅम. थँक्यू. Thank you and same to you. काय झालं मॅम अजून एकदा बोला. Thank you. Same to you. Thank you, ma'am. Yes. Chalo. Okay. Bye bye. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye.